बुलेटिनची सुरुवात आपण धाराशिवच्या महत्त्वाच्या बातमीने करूया। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालेला आहे। आपल्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेलं पीक होत्याचं नव्हतं झालं। मात्र अशा परिस्थितीनंतर सुद्धा प्रशासनाने मात्र आपला हलगर्जीपणा काही सोडलेला नाहीये। अतिवृष्टीनंतर तिसरा दिवस उजाडलाय तरी सुद्धा प्रशासन शेतकऱ्याच्या बांधावरती जात पाहणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना तातडीने 5,000ची मदत देण्याचे आदेश दिलेत। मात्र अद्याप कोणतीही मदत या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये। दरम्यान धाराशिवमधील शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले जात आहेत। बालाजी, काय सध्याची परिस्थिती? कारण आपण जर मागचे काही दिवस बघितलं तर जो काही पूर आला त्यामुळे होत्याचं नव्हतं झालेलं आहे। अमित, आपण खरं तर आता पुराची परिस्थिती दाखवली, नुकसान किती झालंय दाखवलंय। मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष सगळे बांधावरती येऊन गेलेत। मग आता जबाबदारी कुठली? ती प्रशासकीय पंचनाम्याची। मात्र ते पंचनामे झालेले नाहीत आणि हे पंचनामे झालेले नाहीत याचीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहोत। आम्ही आपल्याला जी माहिती मिळते, राज्य शासनानं जो 25 तारखेला GR काढला, शेतकऱ्यांचं घराचं नुकसान झालं असेल त्याला 5,000 रुपये, शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं असेल 5,000 रुपये। एवढंच नाही तर अजित पवारांनी सोलापूरला मी दौरा तो कव्हर केला होता, त्या दौऱ्यात त्यांनी अन्नधान्य देखील देण्याची घोषणा केली होती। मात्र ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। आपल्यासोबत गंभीरवाडी, कळंब तालुक्या परिसरातील हे शेतकरी आहेत। आपण त्यांना विचारूया, मामा पंचनामे झालेत का तुमचे? काय झाले? कुणी बांधावर आलतं का? कुणीच नाही आलेलं। अमित, मी तुला फक्त एक परिस्थिती एका मिनिटात दाखवतो। हे बाजूला माझ्या विहीर आहे, ह्या विहिरीचं पाणी बघ, पूर्ण विहीर डबडबून गेली आहे। ही शेतीची अवस्था इकडली बघ, ही अवस्था इकडे शेतात सोयाबीन आहे, ही परिस्थिती। आम्ही पंचनामे यासाठी गरजेचे आहेत। पंचनामे जर आता ह्या वस्तुस्थिती जर ह्यांना नुकसानीची दिसली तर ती नुकसान त्याच्यात ऍड करता येते आणि त्या नुकसानीनुसार पंचनामे करतात। हे जर उद्या पाणी ओसरून गेलं, पंचनामे करायचे कसे हा मोठा प्रश्न आहे। सरसकट पंचनामे जरी सांगितले असेल तरी शेतकऱ्यांना संपर्क केला पाहिजे। मामा, कुठला तलाट्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो आहे ना, लावा बरं आपण तलाट्याला, त्यांचं म्हणणं काय बघू। हॅलो, हा साहेब, पंचनामे केव्हा करायचे आमचे? इकडे घ्या साहेब, नमस्कार। मी पत्रकार बोलतो, बालाजी निरफळ न्यूज लोकमतचा प्रतिनिधी बोलतो, धाराशिव। मी गंभीरवाडी परिसरात आलेलो होतो, इथं कळंब तालुक्याच्या इटकूर परिसरात, सॉरी इटकूर। हा, तर पंचनामे साहेब कसे केले तो? आता इथे शेतकरी माझ्यासोबत सगळेच आहेत। शेतकरी म्हणतात की आपली भेट झाली नाही। म्हणजे पंचनामे कसे ड्रोनच्या सहाय्याने केलेत की ऑनलाईन पद्धतीने केलेत? कसे पंचनामे करण्याचे आदेश आहेत? नाही साहेब, हे काय होतं, हे चालू बोलत नाही 15 ऑगस्ट। दुसरं मला काय म्हणतात त्याला मुद्दा, माझा सरळ प्रश्न आहे, तुम्ही पंचनामे कधी केलेत? आम्ही 16, 17, 18, 19, 20 ऑगस्टला केलेले आहेत। ते कुठल्या आता मी ज्या शेतात आहे, काय नाव शेतकऱ्यांचं? बाळासाहेब भास्कर गंभीरे। बाळासाहेब गंभीरे या शेतकऱ्याचा पंचनामा आपण केलाय? अशोक वाडसुळे। कधी केलाय पंचनामा? तारीख लक्ष नाही माझी, केलाय साहेब। साहेब, तुम्ही जे बोलताय मला, तुम्ही 15-16 तारखेचे सांगतायत। आपल्याकडे आता अतिवृष्टी कधी झाली? आपली अतिवृष्टी 23, 24, 25च्या दरम्यानची झालेली आहे। तलाठीच द्या सोडून, कृषी अधिकारी सुद्धा नाही। ऑगस्ट मधलं जे 14-15 तुम्ही फोटो काढले, त्याच्यावर बांधावरती येऊन शेतकऱ्याशी संवाद साधला, शेतकऱ्याशी बोललात? आता जेवढे शेतकरी सगळ्यात संवाद झालेला। मला शेतकरी नाही म्हणतात, आपली भेटच झाली नाही। शेतकरी खोटं बोलतात का मग? नाही, एखादा शेतकरी नाही ना, आता का इथं माझ्यापाशी आता किमान 25 शेतकरी आहेत। तर ऐका साहेब, हा, आम्ही अहवाल तयार केलेत। आता आम्ही अपलोडिंगसाठी प्रशासनाचे आदेश काय आहेत नेमके? कसे पंचनामे करा असे आदेश आहेत? बांधावर जाऊन करा की घर बसल्या करा किंवा की शेतकऱ्यांनी फोटो द्यावे असे कसे? बांधावर जाऊन केलं साहेब तुम्ही हा, एकदा। हा, आणि काय झालं साहेब, 14-15 ऑगस्टला आजवर पाऊस झाला। हो, मेला पण साहेब पाऊस झालता, मेला पण अतिवृष्टी पूर्व पाऊस झालता। हा, तर 14-15 ऑगस्टच्या जे पाऊस होता का, त्यातच आपण इटकूर मधलं जे म्हणजे अगोदरच थोडक्यात ऍड केले इटकूर तुम्ही? हा, अगोदरच्या ह्याच्यातच 100% नुकसान कमी आहे साहेब इटकूरचं। इटकूरचं नुकसान तुम्ही 100%। आता पंचनामे करायची आवश्यकता नाहीये? हो ना, अगोदर पंचनामे झाले आणि त्याचे आता या ज्या अपलोड करायला चालू आहेत
हा. आणि दिवाळीच्या अगोदर मग आता जर समजा साहेब शेतकरी एखादा ह्याला वगळला, तुमच्याकडून जर समजा नजर चुकून राहिला, तर त्याला कसं जबाबदार धरायचं? नाही एक बी राहणार नाही साहेब. हा. शेतकरी राहिला का बरं, दुसरा एक माझा महत्वाचा प्रश्न होता. आपल्याला आता शासनानं 25 तारखेला GR काढलाय. 5,000 रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना द्यायचे. आपल्याला शेतीचं नुकसान आहे. आता तुम्ही तर 100% म्हणताय, मग 100% लोकांना 5,000 शेतीच्या नुकसानीचे, घराच्या नुकसानीचे मिळाले पाहिजे होते. ते आपण दिलेत का? आपल्याला वरून आदेश आलेत का तसे? घराच्या नुकसानीचे अजून घराच्या म्हणतात का शेतीचे म्हणतो साहेब? दोन्हीचे शेतीचे आलेत का? शेतीचे GR पडलाय त्याचा. हा. यादी अपलोड करायला चालू आहे. हा, याद्या अपलोड करायची गरज. आता तुम्ही 100% म्हणताय नुकसान पंचनामाचं आम्ही केलेलं आहे. मग ज्याचं नुकसान झालंय त्यांना 5,000 रुपये द्या असं सरकारनं सांगितलंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते दिलेत का? नाही, आता ते 5,000 बद्दल मी एवढं काय अजून भेटलं नाही. मग आता गाव कसं गृहीत धरायचं की गाव पंचनामे तुम्ही 100% पूर्ण केले तर ते गाव यादीत येणार आहे? अहो साहेब तिला जमा केल्या यादी आम्ही. मग मदत का दिली नाही साहेब? जे आता अन्नधान्य आहे किंवा गावात पाण्याचा टँकर दिलाय का? पाण्या टँकर द्यायचं गरजेचं होतं. पाण्याचं टँकर दिले का गावात? पाण्याचं टँकर साहेब मग तुम्ही सगळं तुमची सगळी उडवाउडीची उत्तरं दिसत आहेत. म्हणजे याच्यात तुमच्याकडे मग मदत का दिली नाही साहेब? गाव मला शेतकरी, मी तुम्हाला असं बोलत नाहीये, माझ्यासोबत शेतकरी आहेत म्हणून मी विचारतो. आता यादी अपलोड झाल्या का त्यानंतर ते बरं ऐका, किती शेतकरी आहेत इटकुऱ्या गंभीर परिसरात, गंभीरवाडी? बरं, तहसीलदार साहेबांशी काय बोलणं झालं का आपल्या विषयात 5,000च्या अनुदानासंदर्भात? हा, 27 हेक्टर. गावचं क्षेत्र किती सगळं? हा, त्याच्यापैकी 27 हेक्टर नुकसान दाखवलंय. आणि गंभीरवाडी शिवारात तर आपण सध्या बघ जो संवाद आहे. हो, ठीक. अमित, ही सगळी वस्तुस्थिती आहे. बघ कशा पद्धतीनं तलाठी उत्तर देत आहेत. 5,000ची मदत मिळाली नाही, शेतकरी आहेत, मदत मिळाली नाही तुम्हाला. काय भावना आहेत आता? निषेध म्हणायचं. आता हे काहीच केलेलं नाही. 11 मे पासून पाऊस पडतोय, आता तर लय झालंय. आतापर्यंत शेतकरी कसा तरी दम धरला होता. तलाठी म्हणतात पंचनामा सरसकट केले आलाच नाही. माझी शेतीत पाणी वाहून गेले, तळ्याचं सँडवॉश फुटून एवढं भयान झालंय, तरी शासनाचं कुणी सुद्धा आलेलं नाही आमच्या बांधावर. कुणीच आलेलं नाही. कुणी आलेलं नाही. हे सरकार आणि विरोधी पक्ष दोन्हीही शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी चाटून खाणाऱ्याची अवलाद आहे. शेतकऱ्यासाठी खरंच यांचं कोणाचंच प्रेम नाही. ह्यांना एक पर्यटन स्थळ म्हणून दौरे करतात. हे दौरे करणाऱ्याचे जी खर्च आहे ती शेतकऱ्यांना दिला असता तर काय फरक पडला? त्यांना दौरे करायची जरूरत काय? अमित, एक वस्तुस्थिती आपल्याला तलाट्याच्या बोलण्यातून लक्षात आली की तलाठी असं म्हणतायत की 15-16 तारखेला पंचनामे जे आहेत ते आम्ही केलेले आहेत. 15 ऑगस्टच्या दरम्यान जो पाऊस झाला होता तसा तर पाऊस जो आहे तो मे मध्ये मान्सूनपूर्व पाऊस धाराशिव जिल्ह्यात झालेला आहे. तेव्हापासून शेतकऱ्याचं नुकसान आहे. जर आता ते सांगतायत, त्यांच्या बोलण्यात तफावत ही आहे की ते आधी सांगतात की क्षेत्र 27 हेक्टर आहे. गावात जर बघितलं तर क्षेत्र थोडं जास्त आहे, मात्र त्यांनी नोंद कमी मिळाली. आता ते म्हणतात त्याच्यात उर्वरित ऍड होईल. मग तलाठी एवढे शेतकरी सांगतायत की ते फिरकले नाहीत. तलाठी म्हणतात की आम्ही पंचनामे घरी बसून केलेले आहेत आणि त्याची सगळी नोंद आम्ही कळवणार आहेत. वस्तुस्थिती याच्यात अशी आहे, आम्ही जर सगळे कळवले किंवा 2,000 शेतकरी जरी राहिले तर त्या शेतकऱ्याला जबाबदार कोण हा प्रश्न राहतोय. दुसरी मदत महत्वाची, 5,000ची जी मदत आहे ती मदत अद्यापपर्यंत कुठल्याच शेतकऱ्याला दिलेली नाहीये. माझी माहिती अशी आहे की धाराशिव जिल्हा प्रशासनाला जवळपास 100 कोटीचा निधी राज्य शासनाकडून आला, मात्र त्यातला रुपया सुद्धा देखील निधी खर्च झालेला नाही. ही वस्तुस्थिती बांधावरली आहे. आपण या गोष्टीचा, पंचनाम्याचा आज इटकूर कळंब परिसरातल्या या भागात आहोत. पुढील परिस्थिती आपण शेतकऱ्याचे पंचनामे प्रशासन का करत नाही, प्रशासनाला हा जाब विचारणार आणि तो बांधावर जाऊन त्याची खातरजमा करूनच विचारणार आहोत. अमित, अगदी आणि स्वाभाविक आहे बालाजी, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.